तुमच्या मुलांना सुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काहीतरी चटपटीत हवं असतं किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत तुम्हाला सुद्धा काय बनवायचं समजत नसेल, तर एकदा पौष्टिक, झटपट तयार होणारा, कुरकुरीत, आतून छान जाळीदार असा हा पदार्थ एकदा नक्की बनवून पहा. आणि हा पदार्थ बनवण्यासाठी अजिबात सोडा किंवा इनो वापरण्याची गरजही नाही आणि चवीला इतका भन्नाट होतो, की तुम्ही रोजच्या रोज बनवून खाल आणि मुलांना सुद्धा आवडेल. त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी तांदूळ एक 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले होते. ते तांदूळ यामध्ये काढून घ्यायचे. यामध्ये तुम्ही चिकट नसलेला कोणताही तांदूळ वापरू शकता. त्यासोबतच ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतले होते, त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी 4 ते 5 तास भिजवलेले काबुली चणे म्हणजे छोले सुद्धा घेतले आहेत. आता हे सर्व साहित्य थेंबभरही पाणी न वापरता मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं. आता या ठिकाणी जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित वाटलं जात नसेल, तर फक्त 1 चमचाभर पाणी वापरू शकता. तर इथे पहा सर्व साहित्य मी थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घेतलंय. आता यामध्ये 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 15 ते 16 कढीपत्त्याची पानं घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पुन्हा हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचंय. लक्षात ठेवा मी थेंबभरही यामध्ये पाण्याचा वापर केला नाहीये. तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरून वाटून घेतलं आहे. थोडंसं रवाळ टेक्स्चर याचं आहे. त्यानंतर आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढायचं. सर्व मिश्रण बाउलमध्ये काढलं, की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय. तो बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर या ठिकाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायची, स्किप केली तरी सुद्धा चालेल, कारण आपण यामध्ये कढीपत्ता सुद्धा वापरलाय. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आता सर्वात आधी गॅसवर कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, की इथे एका डिशमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे. आता ते पाणी हाताला लावायचं. तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं. मी लिंबा एवढं मिश्रण हातावरती घेतलं आहे. त्याचा गोळा करायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मध्ये प्रेस करायचं आणि हा गोळा पसरवून घेताना लक्षात ठेवा याच्या ज्या कडा आहेत त्या जास्त पातळही नाही झाल्या पाहिजेत आणि जाडसरही नाही राहिल्या पाहिजेत. आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक गोळा बनवून दाखवते. जर हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर प्रत्येक वेळी हाताला थोडंसं पाणी लावायचं, मिश्रण हातावरती घ्यायचं, त्याचा गोळा करायचा, मध्यभागी प्रेस करून चपट्या करायचा आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले वडे तयार झाले आहेत. त्यासोबतच गॅसवर कढईमध्ये जे तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल सुद्धा छान कडकडीत गरम झालं आहे. थोडंसं पीठ सोडल्यानंतर तुम्ही पाहिलं काही सेकंदातच ते पीठ वरती येते, म्हणजे तेल परफेक्ट टेम्परेचरला गरम झाले. आता गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि यामध्ये तयार केलेले वडे सोडायचे. एका वेळी 3 ते 4च वडे तेलामध्ये सोडायचे आणि तळून घ्यायचे. जास्त वडे जर एका वेळी तेलामध्ये सोडले, तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं आणि वडे तेलकट होऊ शकतात. त्यामुळे सुरुवातीला फक्त 2 ते 3 वडे तेलामध्ये सोडायचे. मोठ्या आचेवर 1 मिनिटभर तळले गेले, की त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने अलटी-पलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे वडे बनवायला जितके सोपे आहेत ना, चवीला याही पेक्षा भन्नाट लागतात. आणि थंड झाल्यानंतरही याच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाहीत. जसे गरम असताना चवीला लागतात ना, अगदी तसेच थंड झाल्यानंतर सुद्धा लागतात. आणि हे वडे तुम्ही सकाळचा नाश्ता असो, मुलांना टिफिनला द्यायचे असोत, त्यासोबतच मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी बनवायचे असोत किंवा मग संध्याकाळी चहासोबत कधीही बनवू शकता. तर इथे पहा छान सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे मी बनवून घेतले आहेत. आता हे वडे मी तेलातून काढून घेते आणि राहिलेले वडे सुद्धा याच पद्धतीने बनवायचे आणि तळून घ्यायचे. तर इथे पहा राहिलेल्या मिश्रणाचे वडे सुद्धा बनवून मी तळून घेतले आहेत. आता मस्त गरमागरम हे काबुली चण्याचे वडे आपण सर्व्ह करूया. तर इथे पहा आपले काबुली चण्याचे वडे बनून तयार झाले आहेत. वरून छान कुरकुरीत झाले आहेत. तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता. त्यासोबतच वडे मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवते. वरून छान कुरकुरीत तयार होतात आणि आतून मऊसूत आणि जाळीदार. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे वडे नक्की बनवून पहा. तुमच्या घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील आणि पौष्टिक तर आहेच. बाहेर अस्वच्छतेत बनवलेलं मुलांना देण्यापेक्षा एकदा या पद्धतीने घरच्या घरी हे वडे नक्की बनवून द्या. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.